शहरातील मालवाहतूक सुरळीत करण्यासाठी नो एंट्रीच्या नियमांमध्ये आवश्यक बदल करण्याच्या मागणीसाठी आमदार सुलभाताई कोळके यांच्या पुढाकाराने काल पोलीस आयुक्त आणि मालवाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती। या बैठकीत मालवाहतूकदारांच्या अडचणी जाणून घेत प्रतिबंधित मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्याचे ठरले होते। त्याचीच अंमलबजावणी करत आज पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अमरावती शहरातील विविध प्रतिबंधित मार्गाची ऑन स्पॉट पाहणी केली। चित्रा, इतवारा, सक्करसाद, ट्रान्सपोर्ट नगर, नवसारी टी पॉइंट, राजपूत धाबा, शेगाव नाका, नवीन कॉटन मार्केट आणि जुना कॉटन मार्केट या भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। तसेच वेलकम अमरावती ते जुना बायपास या मार्गाचाही प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला। या पाहणी दरम्यान मालवाहतूकदारांना येणाऱ्या अडचणी, नो एंट्रीमुळे होणारी मालवाहतूक कोंडी आणि मालवाहतुकीसाठी कोणत्या मार्गावर तसेच कोणत्या वेळेत सवलत देता येईल याबाबत परिस्थितीचा आढावा घेण्यात आला। आमदार सुलभाताई कोळकेंच्या बैठकीनंतर अवघ्या एका दिवसात पोलीस प्रशासनाकडून झालेल्या या पाहणीमुळे मालवाहतूकदारांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। आता या पाहणीनंतर पोलीस प्रशासन कोणता निर्णय घेते आणि नो एंट्रीमध्ये नेमकी किती शिथिलता मिळते याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे।